Then, hi student, today we will see chapter number 2 reproduction in lower and higher animals. आता हे जे सेकंड चॅप्टर आहे यामधला एकच टॉपिक आहे तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स, लोअर अँड हायर एनिमल्स, रिप्रोडक्शन इन एनिमल्स. आता रिप्रोडक्शन इन असेक्शुअल रिप्रोडक्शन यामधला टॉपिक कुठला आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन बस फक्त एवढाच टॉपिक ठेवलेला आहे, बाकी सर्व या चॅप्टर मधला डिलीट केलेला आहे. आता त्यासाठी आपण फक्त हे एवढं असेक्शुअल रिप्रोडक्शन हे एवढंच पाहणार आहोत. तर तुम्हाला याच्या अगोदरच्या चॅप्टर मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं हे सांगितलेलंच आहे. इथं पुन्हा पाहता असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असते. असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स फॉर्मेशन ऑफ द न्यू इंडिव्हिज्युअल from single parents without fusion of gametes called as asexual reproduction. As the formation of new individual, your progeny, formation of the progeny from single parent without fusion of gametes, called as asexual reproduction. याला आपण asexual reproduction म्हणतो. Formation of the new individual your progeny from single parents without fusion of the gametes called as asexual reproduction. आता asexual reproduction चे काही कॅरेक्टर आहे. जसं की पहिलं कॅरेक्टर आहे asexual reproduction चा. In asexual reproduction single parents is present. Single parents produce new individual. तर यामध्ये काय असते? सिंगल पॅरेंट्स इन्व्हॉल्व, सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतो. यामध्ये सिंगल पॅरेंटच इन्व्हॉल्व असतो टू प्रोड्यूस द ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग तयार करण्यासाठी सिंगल पॅरेंटच इन्व्हॉल्व असतो. त्यानंतर सेकंड कॅरेक्टर पाहायला आपण यामधला, तर यामध्ये फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट्स नॉट ऑकर. यामध्ये फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ द गमेट्स. गमेट्स म्हणजे काय असते? तर सेक्स सेल कॉल्ड एज गमेट. जसं की मेल मध्ये स्पर्म असतो, फिमेल मध्ये ओहम असते. तर हे जे गमेट्स आहेत यांचं फॉर्मेशन होत नाही, फ्युजन होत नाही. तर फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट not occurs. Formation and fusion of gametes not occur. त्यानंतर तिसरं कॅरेक्टर आहे की यामध्ये न्यू इंडिव्हिज्युअल इज सिमिलर टू द पॅरेंट. नवीन जो इंडिव्हिज्युअल असतो तो काय असतो? सिमिलर टू द पॅरेंट. प्रोजेनी, त्याला आपण काय म्हणतो? आपण प्रोजेनी जे तयार होत असते ती कशी असते? सिमिलर टू द पॅरेंट्स. प्रोजेनी किंवा त्याला आपण ऑफस्प्रिंग म्हणतो. ऑफस्प्रिंग आर सिमिलर टू पॅरेंट, सिमिलर टू द पॅरेंट. पॅरेंट सारखीच असते. त्यानंतर चौथं कॅरेक्टर सांगू शकतो आपण की ओनली असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असते? ओनली मायटोसिस ऑकर, मियोसिस डज नॉट इन्व्हॉल्व. यामध्ये मियोसिस होतच नाही, फक्त काय असते? मायटोसिस होत असते. तर ओनली मायटोसिस ऑकर, ओनली मायटोसिस ऑकर्स, मियोसिस नॉट इन्व्हॉल्व. यामध्ये मियोसिस होत नसते, फक्त काय होत असते? मायटोसिस होत असते. न्यू इंडिव्हिज्युअल, जे काही नवीन इंडिव्हिज्युअल जे काही प्रोजेनी तयार होत असते, तर प्रोजेनी इज सिमिलर टू द पॅरेंट, जेनेटिकली सिमिलर टू द पॅरेंट. प्रोजेनी कशी असते? जेनेटिकली सिमिलर टू द पॅरेंट. जे काही प्रोजेनी तयार होत असते
ते सिमिलर टू द पॅरेंट सारखीच असते. प्रोजेनी नेक्स्ट कॅरेक्टर आहे. प्रोजेनी म्हणजे ऑफस्प्रिंग जेनेटिकली सिमिलर टू पॅरेंट्स. प्रोजेनी कशी असते? जेनेटिकली सिमिलर टू द पॅरेंट्स अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इज वन ऑफ द टाइप ऑफ द क्लोनिंग. हे काय असते? क्लोनिंग सारखंच असते. Asexual reproduction is types of the cloning. It is cloning. हे क्लोनिंग सारखंच असते. न्यू इंडिव्हिज्युअल कॉल्ड एज क्लोन. जो काही नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतो त्याला काय म्हणतो आपण? क्लोन असं म्हणतो. ऑफस्प्रिंग ऑफस्प्रिंग तयार होत असते कॉल्ड क्लोन. त्याला आपण इथे काय म्हणतो? क्लोन असं म्हणत असतो. तर हे झाले काही कॅरेक्टर असेक्शुअल रिप्रोडक्शनचे. पहिला कॅरेक्टर कुठलं? ओनली सिंगल पॅरेंट्स इन्व्हॉल्व इन द असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेकंड कॅरेक्टर कुठलं? तर फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट्स नॉट ऑकर. यामध्ये फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट्स नॉट ऑकर. प्रोजेनी और ऑफस्प्रिंग आर सिमिलर टू द पॅरेंट्स. प्रोजेनी कशी असते? सिमिलर टू द पॅरेंट्स असते. ओनली मायटोसिस और मायटोसिस इज ऑकर. मियोसिस डज नॉट इन्व्हॉल्व. प्रोजेनी इज जेनेटिकली सिमिलर टू द पॅरेंट. इट इज वन ऑफ द टाइप ऑफ क्लोनिंग. ऑफस्प्रिंग इज कॉल्ड एज क्लोन. and आणखी सांगू शकतो it does not take part in evolution, therefore evolution not occur. यामुळे काय असते? इव्होल्यूशन होत नाही. तर इव्होल्यूशन नॉट ऑकर्स. यामुळे इव्होल्यूशन सुद्धा होत नाही. तर हे झाले असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही कॅरेक्टर्स ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन. साधे सिंपल कॅरेक्टर्स आहेत. व्यवस्थित एक एक लक्षात ठेवायचं. सिंगल पॅरेंट्स इन्व्हॉल्व म्हणजे काय? मेल पासून किंवा मग फिमेल पासून कुठल्याही दोघांपासून काय होत असते? कुठल्याही दोघांपैकी एकापासून काय होत असते? इंडिव्हिज्युअल तयार होत असतो. ऑफस्प्रिंग तयार होत असतो. दोघांची आवश्यकता नसते. कुठल्याही एकापासून सुद्धा काय होत असतो? की ऑफस्प्रिंग तयार होत असतो. त्यानंतर फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट्स नॉट ऑकर. गमेटचं फॉर्मेशन होत नाही. कधी कधी बाय चान्स गमेट्स फॉर्मेशन झाले तर फक्त एकाच गमेट्स पासून काय होत असते? नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असते. दोन्ही गॅमेटचं जसं की मेल ह्युमन मध्ये स्पर्म आणि ओहम आहे हे काय होतात? फ्यूज होतात आणि नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतो. परंतु यामध्ये एकाच इंडिव्हिज्युअल पासून एकाच गमेट्स पासून काय होत असते? नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असते. फ्युजन ऑफ गमेट्स नॉट ऑकर. गमेट्सचं फ्युजन होत नसते. त्यानंतर प्रोजेनी म्हणजे काय? ऑफस्प्रिंग सिमिलर टू द पॅरेंट्स. प्रोजेनी कशी असते? पॅरेंट सारखीच असते. ओनली मायटोसिस इज ऑकर. मियोसिस डज नॉट इन्व्हॉल्व इन द असेक्शुअल रिप्रोडक्शन. प्रोजेनी इज जेनेटिकली सिमिलर टू द पॅरेंट. It is one of the type of the cloning. Offspring is called as clone. It does not take part in the evolution. जे काही प्रोजेनी असते जेनेटिकली सिमिलर असते पॅरेंटचे, therefore it does not take part in the evolution. आता ॲनिमल मध्ये काय आहे? काही असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाइप्स दिलेले आहेत. जसं की पहिलं टाइप आपण त्यामधला आता यामध्ये पहिला टाइप दिलेला आहे जेम्यूल फॉर्मेशन. आता जेम्यूल फॉर्मेशन काय असते? तर जेम्यूल फॉर्मेशन मोस्टली ऑकर इन द स्पोंजेस मध्ये होत असते. फॉर एक्झाम्पल आहे याचं स्पोंजिला.
स्पोंजिला मध्ये होत असते म्हणजेच काय स्पोंजेस मध्ये होत असते जेम्यूल फॉर्मेशन. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. तर आता यामध्ये काय असते तर ज्या काही आर्किओसाइट्स असतात आर्किओसाइट्स आर ॲग्रिगेट टुगेदर. काय होते की आर्किओसाइट्सचं ॲग्रिगेशन होत असते. आता काय होत असते पहा इथं सेंटर काय होऊन राहिलं आर्किओसाइट्स आर ॲग्रिगेट. आर्किओसाइट्स आर एबल टू प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल. आर्किओसाइट्स पासून काय होत असते की नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असते. तर आर्किओसाइट्स आर ॲग्रिगेट इन द सेंटर. आर्किओसाइट्स काय होतात सेंटर मध्ये ॲग्रिगेट होतात म्हणजे जमा होत असतात. त्यानंतर इथे ज्या काही अमिबोसाइट्स असतात अमिबोसाइट्स सिक्रेट ऑइली कव्हरिंग प्रोटेक्टिव्ह थिक कव्हरिंग अराउंड द आर्किओसाइट्स. काय होत असतात की अमिबोसाइट जे असतात अमिबोसाइट्स प्रोड्यूस प्रोटेक्टिव्ह थिक कव्हरिंग अराउंड द आर्किओसाइट्स. लक्षात इन फेवरेबल कंडिशन मध्ये काय होत असते की आर्किओसाइट्स आर प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम. आर्किओसाइट्स काय होत असतात की या मायक्रोपाइल मधून बाहेर निघतात आणि नवीन ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होत असतात. हा तर पहा जेम्यूल फॉर्मेशन मध्ये काय असते कशामध्ये असते स्पोंजिला म्हणजे स्पोंजेस मध्ये असते. यामध्ये काय असतात की ज्या आर्किओसाइट्स असतात तर आर्किओसाइट्स आर एबल टू प्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम. आर्किओसाइट्स काय असतात आर एबल असतात टू प्रोड्यूस द न्यू इंडिव्हिज्युअल तयार कशापासून आर्किओसाइट्स पासून तयार होत असतो. इन अनफेवरेबल कंडिशन जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असते अशा वेळेस काय होत असतं की आर्किओसाइट्स आर ॲग्रिगेट इन द सेंटर. आर्किओसाइट्स सेंटर मध्ये जमा होत असतात. दे अमिबोसाइट जे असतात प्रोड्यूस प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द आर्किओसाइट्स. ह्या अमिबोसाइट जे असतात त्या काय करतात प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतात अराउंड द आर्किओसाइट्स भोवती. when favorable condition come like temperature water. जेव्हा favorable condition येतात जसे की टेम्परेचर आणि वॉटर तर त्या favorable condition मध्ये काय होते की आर्किओसाइट्स प्रोड्यूस द न्यू स्पोंजेस. ह्या आर्किओसाइट्स पासून काय होत असतात पुन्हा नवीन स्पोंजेस तयार होत असतात. तर कशामध्ये असते हे स्पोंजिला मध्ये. याला म्हणतो आपण जेम्यूल फॉर्मेशन. लक्षात आलं ना जेम्यूल फॉर्मेशन मध्ये काय असते तर पहा आर्किओसाइट्स आर ॲग्रिगेट इन द सेंटर. आर्किओसाइट्स काय होत असतात सेंटर मध्ये जमा होत असतात. त्याला आपण जेम्यूल असं म्हणत असतो. आर्किओसाइट्स आर ॲग्रिगेट इन द सेंटर. देन नंतर काय होत असते अमिबोसाइट्स secret protective thick covering around the archaeocytes. अमिबोसाइट्स काय करतात thick protective covering secret करतात कशाभोवती अराउंड दी आर्किओसाइट्स. या आर्किओसाइट्स भोवती ही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार झालेली आहे की त्यामध्ये स्पिक्युल्स वगैरे आहे. लक्षात when favorable condition return
like temperature, water, then archaeocytes are produce new organism, new individual. आर्किओसाइट्स पासून काय होते नवीन इंडिव्हिज्युअल तयार होते. तर हे झालं जेन्युइन फॉर्मेशन. आता यामध्ये नंतर आहे सेकंड आहे बडी. सेकंड टाइप आहे बडी. आता बडिंग मध्ये पहा काय असते तर इन बडिंग प्रोसेस एक्झाम्पल आहे याचं हायड्रा. साधं सिंपल एक्झाम्पल की तुम्ही 10th पर्यंत पाहिलेलं आहे. हायड्रा आहे, त्यानंतर कोरल्स वगैरे आहेत, काही कोरल्स आहेत. यामध्ये बडिंगची प्रोसेस होत असते. तर पहा काय असते बडिंग मध्ये द स्मॉल आउटग्रोथ आर प्रोड्यूस ऑन द पॅरेंट बॉडी. फॉर एक्झाम्पल पॅरेंट हायड्रा जो काही आहे त्या पॅरेंट हायड्रावर काय असते पॅरेंट हायड्रा, त्यानंतर याचे टेंटॅकल्स, या पॅरेंट हायड्रावर काय होते की स्मॉल आउटग्रोथ तयार होत असते. असा छोटा आउटग्रोथ. then the small outgrowth are developed into the bud. जो स्मॉल आउटग्रोथ आहे तो कशामध्ये डेव्हलप होत असतो बड मध्ये. तर अशा प्रकारे तयार झाला बड. then bud grow and produce the new tentacle. bud grow होत असतो, बडला पुन्हा काय होत असतात की नवीन टेंटॅकल तयार होत असतात. Then this bud grow and produce the new tentacle. Then नंतर काय होते this bud is detached from the parent body. बड काय होतो या पॅरेंट बॉडी पासून डिटॅच होत असतो and grow independently as new individual. काय होतो हा पॅरेंट बॉडी पासून डिटॅच होत असतो आणि न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो होत असतो. या प्रोसेसला म्हणतो आपण बडिंग प्रोसेस. आता बडिंग प्रोसेस एक्झाम्पल कुठला हायड्रा. खूप सिंपल आहे. बडिंग मध्ये काय होत असते बडिंग इज ऑकर इन द हायड्रा अँड सम कोरल्स. काही कोरल्स मध्ये असते. मेन एक्झाम्पल हायड्रा. लक्षात ठेवायचं 4 पॉइंट लक्षात ठेवायचे. काय होत असते की स्मॉल आउटग्रोथ प्रोड्यूस ऑन द पॅरेंट बॉडी कॉल्ड एज बड. त्याला आपण बड असं म्हणतो. लक्षात हे पॅरेंट बॉडी आणि या पॅरेंट बॉडीवर काय तयार होऊन राहिला स्मॉल आउटग्रोथ तयार होऊन राहिला. Small outgrowth produced on the parent body called as bud. Bud grow and enlarge. Bud काय होतो grow होतो, वाढतो, थोडा मोठा होत असतो and produce the new tentacle. आणि याला सुद्धा काय होत असतात नवीन टेंटॅकल वगैरे तयार होत असतात. Bud grow on parent body. parent बॉडीवर काय होतं bud grow होत असतो. produce the new tentacle. नवीन टेंटॅकल तयार होत असतो. लक्षात. Accidentally this bud is detached from the parent body. Accidentally काय होतं हा बड हा पॅरेंट बॉडी पासून डिटॅच होतो and grow as a new individual. आणि नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून हा ग्रो होत असतो. अशा प्रकारे हा काय झाला नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो होऊन राहिला. तर हा झाला नवीन इंडिव्हिज्युअल पॅरेंट बॉडी. या प्रोसेसला म्हणतो आपण बडिंग. किती सिंपल आहे. तर बडिंग म्हणजे काय असते स्मॉल आउटग्रोथ प्रोड्यूस ऑन द पॅरेंट बॉडी कॉल्ड एज बड. दिस बड ग्रो ऑन पॅरेंट बॉडी अँड इनलार्ज. काय होतो पॅरेंट बॉडीवर ग्रो होतो, इनलार्ज
मधलाच होतो. प्रोड्यूस द न्यू टेंटॅकल, नवीन टेंटॅकल तयार करतो. लक्षात. त्यानंतर बॉड डिटॅच फ्रॉम पॅरेंट बॉडी, बॉड हा पॅरेंट बॉडी पासून डिटॅच होतो अँड ग्रो इंडिपेंडेंटली ॲज न्यू इंडिव्हिज्युअल, नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून इंडिपेंडेंटली ग्रो होत असतो. अशा त्या प्रोसेसला म्हणतो आपण बडिंग. कशामध्ये असते? हायड्रामध्ये. त्यानंतर आणखी दिलेलं आहे रिजनरेशन. तिसरी स्टेप कुठली? रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय असते? ॲबिलिटी टू प्रोड्यूस द लॉस्ट पार्ट ऑफ द बॉडी कॉल्ड एज रिजनरेशन. त्या प्रोसेसला आपण रिजनरेशन म्हणतो. ॲबिलिटी टू प्रोड्यूस द लॉस्ट पार्ट ऑफ द बॉडी कॉल्ड एज रिजनरेशन. आता रिजनरेशन मध्ये सुद्धा काय असतं की एक्झाम्पल कुठला आहे रिजनरेशनचं? तर प्लॅनेरिया. प्लॅनेरिया, when planaria cut from the center, then anterior part produce the posterior part and posterior part can be produce the anterior part. अशा प्रकारे प्लॅनेरिया. तसेच रिजनरेशनचे ह्युमन मध्ये सुद्धा एक्झाम्पल आहे, जसं की नेल्स आहे, त्यानंतर हेअर्स आहे, हे रिजनरेट होत असतात. स्किनच्या सेल्स आहेत त्या रिजनरेट होत असतात. लक्षात. त्यानंतर वॉल लिझार्ड मध्ये काय असतं? टेल रिजनरेट होत असते. तर हे झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन. किती सिंपल आहे. एवढंच आहे तुम्हाला या चॅप्टर मधलं, एवढंच आहे. तर नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट पिरियडला पाहू.